नमस्कार, मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बघणार आहोत की तुलसी मातेला साडी कशी नेसवायची। तुलसी विवाह प्रारंभ होत आहे उद्यापासून, म्हणजेच देव उठणे एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण कधीही तुलसी विवाह करू शकतो। तुलसी विवाह केल्याने आपल्याला कन्यादानाची पुण्य प्राप्त होते असे मानले जाते, त्यामुळे तुलसी विवाह हा केलाच पाहिजे। तसेच घरामध्ये जर विवाह इच्छुकांचे विवाह होत नसतील तर तुलसी विवाह केल्याने विवाह लवकर जमण्यास ठरण्यास मदत होते असेही मानले जाते। त्यामुळे तुमच्या घरात जर अशी छान तुळस असेल तर तुलसी विवाह नक्की करा। तसेच चला तर मग वेळ न दवडता आज बघूया आपण की तुलसी विवाहासाठी तुलसीला साडी कशी नेसवायची। तर सगळ्यात आधी मी घेतलेला आहे एक डबा नवी कोरी साडी घेतलेली आहे, जिला अजून मी फॉल पिकोही केलेला नाही, नवीच आहे ती साडी। आणि माझी तुळस मी बरणीमध्ये लावलेली आहे, त्याच्यामुळे एक डबा घेतला, चौरंगावरती तो डबा मांडला, त्याच्यावरून एक बरणी मांडली आणि त्या बरणीमध्ये माझी तुळस आहे। तर आपण अशा पद्धतीने दुमडून म्हणजे तुळशीच्या हाईटची तुम्ही आधी साडी करून घ्या, अर्धी करून डायरेक्ट, म्हणजे जास्त लांब नको, तुळशीच्या साईजने घ्या। तुमची जर जास्त उंच असेल तर मग एकेरी घेतली तरी चालेल। माझी तुळस लहान असल्यामुळे मी तिला दुमडून डायरेक्ट अर्धी करून घेतली आणि मग निर्या केल्या। निर्या व्यवस्थित एकसारख्या झाल्या पाहिजे। हे बघा, माझी काठाची साडी असल्यामुळे थोडेफार इकडे तिकडे होतात, तुम्ही प्रेस करूनही घेऊ शकता। मला एवढा वेळ नव्हता त्यामुळे मी काही प्रेस करू शकले नाही, पण तुम्हाला जर अजून निर्या एकदम साफ पाहिजे असतील किंवा एकदम व्यवस्थित पाहिजे असतील तर तुम्ही निर्याला प्रेस करून घेतलं तर ते अजूनच जास्त चांगलं दिसेल। हे बघा, मी हाताने त्याला व्यवस्थित करून घेते आता, कारण माझी काठापदराची साडी असल्यामुळे ते लगेच व्यवस्थित होऊन जातं। त्याला सेफ्टी पिनने मी आता सिक्युअर करून घेतलं, तुम्ही पण तिथे एक सेफ्टी पिन लावून तिथे सिक्युअर करून घ्या। आता आपण घेऊया पदर। तर पदर घ्यायसाठी तो आपण अर्धी साडी केली होती, त्याच्यामुळे पदरला आधी अर्ध करून घ्यायचं आहे आणि अर्ध केल्यानंतर मग त्याच्या निर्या पाडायच्या, जशा आपण खाली पाडल्या तशाच। आपण खांद्यावर जसा घेतो तसंच काही जण काडी वगैरे लावून पण करतात, पण मला त्याची काही गरज भासली नाही, त्याच्यामुळे मी काही काडी वगैरे लावत बसले नाही। आणि खांद्यावरून आपण पदर पुढे घेतो त्याप्रमाणे मी तुलसीचा पुढे लावून एकदा सेफ्टी पिन लावून दिली। आता आपण तुलसीला सजवूया नवरीसारखं। हे बघा, मी आता गळ्यातले वगैरे घातलेले आहे। तुमच्याकडे जे असतील, जे दागिने असतील, तुमचे दागिने जे असतील ते तुम्ही कोणतेही घातले तरीही चालतील। आपल्याला फक्त एक नवरी नटवायची आहे छान। हे बघा, आता आपण ठुशी घालूया। मी फास्ट दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत पटकन दिसेल। आता माझ्याकडे ओरिजिनल फुलमाळा नव्हती त्यामुळे मी ही घातली, तुम्ही ओरिजिनल आणू शकता आणि ती तिथे घालू शकता। गजरा वगैरे तिथे ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हता तो अवेलेबल सध्या हा व्हिडिओ करताना, त्यामुळे मी तसं केलं। हे बघा, आता आपली तुलसी माता छान साडी नेसून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। बघा किती छान आणि सुंदर दिसते आपली नवरी। तर अशा पद्धतीने आपण साडी ड्रेपिंग करून साधारण पद्धतीने, अगदी काडीचीही गरज नाही किंवा जास्त पिनांची गरज नाही, एकदम साधारण पद्धतीने आणि पटकन नेसवता येते ही साडी अशा पद्धतीने, आणि जास्त वेळही लागत नाही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघत राहा। धन्यवाद।